शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो. मागील तासिकेला आपण कवयित्री इंदिरा संत लिखित औक्षण या कवितेचे अध्ययन केलेले आहे. आज आपण या कवितेखालील कृती सोडविणार आहोत. तुमच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 34 काढा. चला तर मग सुरुवात करूया. कविता औक्षण, कवयित्री इंदिरा संत, मॉड्यूल 2. पहा मुलांनो, पहिला प्रश्न काय दिलेला आहे. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. आता आपल्याला एका वाक्यात उत्तर लिहायचं आहे. पहिला प्रश्न आहे, कष्टाचे सामर्थ्य अपुरे केव्हा वाटते? केव्हा आपल्याला वाटतं की आपल्या कष्टाचं सामर्थ्य, शक्ती ही अपूर्ण आहे, कमी आहे? जेव्हा मुठीमध्ये द्रव्य आणि शिरेमध्ये रक्त नसते तेव्हा कष्टाचे सामर्थ्य अपुरे वाटते. बरोबर. दुसरा प्रश्न पहा, सैनिकाचे पाऊल जिद्दीचे का वाटते? का वाटते सैनिकाचे पाऊल हे जिद्दीचे आहे? रणांगणात, रणांगण म्हणजे रणभूमी, जिथे युद्ध केलं जातं ती भूमी, त्याला मराठीमध्ये म्हणायचं रणांगण. रणांगणात आजूबाजूला गोळीबार व धुरांचे लोट येत असतात, तोफा धडाडतात, तेव्हाही लढत राहिल्यामुळे सैनिकाचे पाऊल जिद्दीचे वाटते. तिसरा प्रश्न पाहूया, डोळे भरून पाहावे असे दृश्य कोणते? कोणते दृश्य असते जे आपल्याला डोळे भरून पाहावेसे वाटते? काय उत्तर आहे बरं? सैनिकाची विजयाची दौड हे दृश्य डोळे भरून पाहावे असे वाटते. अगदी बरोबर. पुढील प्रश्न पहा, योग्य पर्याय निवडा. सैनिकाचे औक्षण केले जाते. आता तुम्हाला इथे 4 पर्याय दिलेले आहेत, त्यामधून करेक्ट ऑप्शन तुम्हाला शोधायचा आहे. आता तुम्ही वाचा बरं आणि सांगा मला करेक्ट ऑप्शन कोणता आहे. सैनिकाचे औक्षण केले जाते. कशाने? सांगा बरं. डोळ्यांतील आसवांच्या ज्योतींनी. अगदी बरोबर. पुढील पाहूया, कवितेतील दीनदुबळे म्हणजे? कवयित्रीनी दीनदुबळे हा शब्द कोणासाठी वापरला आहे? आता तुम्हाला इथेही 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्यातील एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. वाचा पाहू. सांगा. बरोबर. सैनिकांच्या कार्याचा अभिमान बाळगणारे देशवासीय, देशात राहणारे सर्व लोक जे सैनिकांच्या कार्याचा अभिमान बाळगतात त्यांना काय म्हटलेलं आहे? दीनदुबळे. बरोबर. पुढचा प्रश्न आहे, काव्य सौंदर्य. खालील ओळींचे रसग्रहण करा. अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण, दीनदुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. या कवितेचा आपल्याला जो रसग्रहण म्हणजे अर्थ लिहायचा आहे या ओळींचा, तुम्ही वाचते, तुम्ही लक्ष देऊन ऐका. औक्षण या कवितेत कवयित्री इंदिरा संत यांनी लढण्यासाठी सुसज्ज होऊन, सुसज्ज होणे म्हणजे तयार होणे, तो लढण्यासाठी तयार झालेला आहे. सीमेवर जाणाऱ्या सैनिकाला निरोप देण्याआधी केले जाणारे औक्षण व ते करताना मनात उचंबळणाऱ्या विविध भावभावनांचे वर्णन केले आहे. कवयित्री इंदिरा संत सैनिकाला उद्देशून म्हणतात की, रणांगणावर जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या सैनिका, तुझे शौर्य, तुझा पराक्रम, यशोगाथा, गाथा म्हणजे गोष्ट, तुझ्या यशाची कहाणी डोळे भरून पाहण्याची माझी इच्छा आहे. आमचे रक्षण करताना तुम्ही प्राणपणास लावतात, तेव्हा आमच्या डोळ्यातून
कृतज्ञतेचे अश्रू ओघळतात. ओघळणे म्हणजे डोळ्यातून पाणी येणे, अश्रू येणे, वाहने. पण हे अश्रू नाहीत, तर आसवांच्या ज्योती आहेत. या ज्योतींनी आम्ही तुझे औक्षण करतो. आम्ही दीनदुबळे आहोत. तुझ्या रक्षणासाठी आम्ही फक्त प्रार्थना करू शकतो. वरील काव्यपंक्तीत कवयित्रीने डोळ्यांना निरांजनाची आणि अश्रूंना ज्योतीची उपमा दिली आहे. कवितेची रचना अष्टाक्षरी आहे. अष्टाक्षरी म्हणजे या कवितेतील प्रत्येक पंक्तीमध्ये 8 अक्षरं आहेत आणि म्हणून त्याला अष्टाक्षरी रचना असं म्हटलेलं आहे. यमक अलंकाराचे हे उदाहरण आहे. सैनिकांच्या कार्यासाठी कृतज्ञतेची भावना व्यक्त झाली आहे. पुढील प्रश्न पहा. सैनिक सीमेवर तैनात असतो म्हणून आपण सुरक्षित राहतो. या विधानातील भाव स्पष्ट करा. म्हणजे या विधानाचा अर्थ स्पष्ट करा. कवितेत कवयित्री इंदिरा संत यांनी लढण्यासाठी सुसज्ज होऊन सीमेवर जाणाऱ्या सैनिकाला निरोप देण्याआधी केले जाणारे औक्षण व ते करताना मनात उचंबळणाऱ्या विविध भावभावनांचे वर्णन केले आहे. मुलांनो, आपण प्रत्येक उत्तरामध्ये प्रस्तावना लिहिलेली आहे. सैनिक स्वतःच्या प्राणांची बाजी लावून देशाच्या सीमेवर तैनात असतो. रात्रंदिवस ऊन पावसात उभा राहून देशाची रक्षा करत असतो. त्यामुळेच आपण शांतपणे सुरक्षित जीवन जगू शकतो. निर्धास्तपणे म्हणजे कोणतीही भीती मनात न बाळगता, त्याला म्हणतात निर्धास्तपणे, कुठेही ये जा करू शकतो. देशावर शत्रूंचे संकट आले तर त्याला प्रथम सामोरे जाणारा व्यक्ती म्हणजे सैनिक. डोळ्यात तेल घालून ते आपले काम करत असतात. भारतीय सैनिकांनी तर अनेकदा शत्रूंच्या हल्ल्यांना कडक उत्तर दिले आहे. त्यामुळे कोणाचीही वाकडी नजर, वाकडी म्हणजे वाईट नजर, आपल्या देशावर पडत नाही. देश असे हा देव माझा, हे ब्रीद मनी घेऊन जगणारा सैनिक आपला अभिमान आहे. म्हणूनच म्हटले आहे, सैनिक सीमेवर तैनात असतो म्हणून आपण सुरक्षित राहतो. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. संदर्भात दीनदुबळे याचा कवयित्रीला अभिप्रेत असलेला अर्थ स्पष्ट करा. कवयित्रीने दीनदुबळे कोणाला म्हटलेलं आहे ते तुम्हाला या उत्तरामध्ये लिहायचं आहे. देशवासियांच्या सुरक्षिततेसाठी सैनिक सीमेवर जागरूक राहतो, प्राणाची बाजी लावतो, बंदुकीच्या गोळ्या झेलतो, देशासाठी स्वतःचे कुटुंब त्यागतो, शत्रूंशी हिमतीने 2 हात करतो, स्वतःचे कर्तव्य पूर्ण करतो. त्यांच्यामुळे आपण सुरक्षितपणे जीवन जगू शकतो. कवितेत दीनदुबळे हा शब्द सर्वसामान्य देशवासियांसाठी वापरला आहे. सर्वसामान्य देशवासियांकडे सैनिकांप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी पुरेसे धन, बल वा कष्टाचे सामर्थ्य नसते. आपल्याला त्यांच्यासारखे त्यागपूर्ण जीवन जगणे देखील शक्य नसते. आपण फक्त त्यांना आशीर्वाद देऊ शकतो, त्यांच्या आयुष्यासाठी प्रार्थना करू शकतो, त्यांना आपण फक्त आपल्या अश्रूंची ओवाळणी देऊ शकतो. म्हणून कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या भारतवासियांना कवयित्रीने दीनदुबळे असे म्हटले आहे. शेवटचा प्रश्न पाहूया. देशसेवा हीच ईश्वर सेवा असे समजून कार्य करणाऱ्या सैनिकांसाठी तुम्हाला काय करावेसे वाटते ते लिहा. म्हणजे हा सैनिक जो देशासाठी स्वतःचे प्राण पणाला लावतो, त्या
साठी तुम्हाला काय करावंसं वाटतं ते तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचं आहे. मग त्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न कराल, काय काय तुमच्या मनामध्ये इच्छा आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. पहा मी काय लिहिलं आहे. सैनिक हे आपल्या देशाचे भूषण आहेत. भूषण म्हणजे अभिमान आहेत. सैनिकांना आदरभाव देणे हे आपले कर्तव्य आहे. ते सीमेवर तैनात राहून शत्रूंपासून आपल्या देशाचे रक्षण करतात. त्यांची निष्ठा म्हणजे प्रामाणिकपणा. राष्ट्रप्रेम जाणून मी सुद्धा देशाची सेवा करण्याचा प्रयत्न करेन. देशात राबविल्या जाणाऱ्या स्वच्छता अभियान, सर्व शिक्षा अभियान यामध्ये सामील होईल. सणांच्या निमित्ताने सैनिकांना शुभेच्छा पत्रे पाठवता येतील. शुभेच्छा पत्र म्हणजे ग्रीटिंग कार्ड्स. एखादं फेस्टिवल असेल तर आपण सैनिकांना शुभेच्छा देणारं ग्रीटिंग कार्ड पाठवू शकतो. सैनिकांच्या वस्तीत भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांची प्रेमाने चौकशी करणे, म्हणजेच सैनिक जिथे राहतात त्यांच्या कॉलनीला भेट देऊन त्यांची फॅमिली, त्यांची मुलं यांची चौकशी करणं, त्यांच्या मुलांसाठी खाऊ नेणे, विविध खेळ आयोजित करणे, त्यांचे कौतुक करणे इत्यादी उपक्रम राबवता येतील. सैनिकांना देखील आभारपत्रे लिहिता येतील, म्हणजे आपण सैनिकांना थँक्स गिव्हिंग लेटर लिहू शकतो. तसेच शाळांमध्ये सैनिकांच्या मुलाखती आयोजित करता येतील. सामाजिक संस्थांमार्फत त्यांना पुरस्कार देता येतील. सैनिक आहेत म्हणून आपण आहोत हे लक्षात ठेवून आपण वरील गोष्टी करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करू शकतो. तर इथे तुम्हाला मी एक उत्तर कसं लिहायचं आहे याचं सॅम्पल दिलेलं आहे, परंतु इथे तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये तुमचे विचार व्यक्त करायचे आहेत. तर आपण कवितेखालील कृती सोडवलेली आहे. मुलांनो, हे सर्व प्रश्न तुम्ही 2दा मोठ्याने वाचा, लक्षात ठेवा आणि नेहमी सैनिकांविषयी आदर, प्रेम ही भावना मनात ठेवा.